धनगरी ढोलांसह पारंपरिक वाद्य, उंट आणि घोड्यांवर स्वार झालेले मावळे, डॉल्बीचा दणदणाट आणि डोळे दिपवणाऱ्या लाईटच्या झगमगाटात संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीनं आज संध्याकाळी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली। श्रीराम आणि हनुमानाची 11 फुटी मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट असा देखावा या मिरवणुकीत साकारला होता। ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। कोल्हापुरातील संयुक्त बुधवार पेठेच्या वतीनं पारंपरिक शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते। गेले आठवडाभर व्याख्यानं, पोवाडे, दुचाकी रॅली, स्वच्छता मोहीम, शिवजन्मोत्सव असे कार्यक्रम पार पडले। आज भव्य मिरवणूक काढून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली। माजी आमदार मालोजीराजे, माजी खासदार संजय मंडलिक, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, स्थायी सभापती विशाल शिराळे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी तोरसकर चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला। डॉल्बीचा दणदणाट, बेंजो, धनगरी ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली। या मिरवणुकीत बुधवार पेठेतील नियोजित उड्डाणपुलाची प्रतिमा, श्रीराम हनुमान यांच्या 11 फुटी मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट असा देखावा साकारला होता। घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि मावळे, उंट अशा लवाजम्यामुळे मिरवणुकीला शोभा आली। हिंदकेसरी हरण्या बैलाचाही या मिरवणुकीत समावेश होता। त्याशिवाय कोल्हापुरातील विविध समस्यांवर भाष्य करणारे फलक मिरवणुकीत सहभागी होते। तोरसकर चौक, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी मार्गे तोरसकर चौकात मिरवणुकीची सांगता झाली। या मिरवणुकीत उदय भोसले, दिगंबर फराकटे, सुशील भांदिगरे, संतोष दिंडे, आकाश काळे, रितेश सूर्यवंशी, कुणाल कोगनोळे, भास्कर कदम, कुणाल भोसले, महेश शिंदे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।